त्रयोदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। शुक्लपक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशोध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळाप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा। मजगुणी तया बाळप्पा, प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरोन। स्वामी सेवा रात्रंदिन, अत्यानंदे करीदसे। स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी। तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू। ऐसे बोलता सद्गुरु, बाळप्पा मनी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन। स्वामी विणे दैवत अन्य, नसेची थोर या जगी। सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ। तिने सेवेकऱ्यांच नित्य, त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलोन, करी सर्वांचा अपमान। परी बाळप्पावरी पूर्ण, विश्वास होतो तियेचा। परी कोणे एके दिवशी, मध्यरात्रीच्या समयासी। लघुशंका लागता स्वामींसी, बाळप्पा ते उठविले। श्रिते धरोनिया करी, घेऊनी गेले बाहेरी। पाहोनिया ऐशी परी, बाई अंतरी कोपली। म्हणे याने येवोन, स्वामी केले आपणाधीन। माझे गेले श्रेष्ठपण, अपमान जाहला। तैंपासूनी बाळप्पासी, त्रास देत अहर्निशी। गाऱ्हाणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमतः ज्याचे घरी येत। तो चोळाप्पा विख्यात, स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत, स्वामी सेवा तो करीत। तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ। राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी। सणानिमित्त त्या दिवशी, अंगावरी घालावा। राणीची ये मनात, विचार येता त्वरित। सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळी। ऐसे ऐकता त्या काळी, जमादार पाठविला। गुंगलाल जमादार, चोळाप्पा जवळी ये सत्वर। म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणी साहेब मागती। चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हा पासी। बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकुनी उत्तर, गुंगलाल जमादार। बाळप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर, आपणापाशी चंद्रहार। परी चोळाप्पाची त्यावर, सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकोनी बोलणे, जमादार पुसे चोळाप्पा कारणे। जबाब दिधला चोळाप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकोन, जमादार परतोन। नृपमंदिरी येवोन, वर्तमान सर्व सांगी। चोळाप्पाची ऐकुनी कृती, राग आला राणी प्रती। सुंदराबाईनेही गोष्टी, तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी। तो काढूनी त्यास दुरी, करावे राणी म्हणतसे। पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी। सुंदराबाईचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे।
चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकिती आणोन. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण बैसले स्वामी पाशी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळाप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावोनी. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोण ऐके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी. रागावोनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळाप्पा केले बिऱ्हाडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांची तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याचं रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा. काढूनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांची बाई द्रव्य मागत. धन्य धान्य साठवित ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणांपासुनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांची हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे करोनिया उत्तर
बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी, कैद करुनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार, घेत ऊर बडवणी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी, घेऊनी गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी, पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन, करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यपि बाळप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत, निर्हार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यांत बाळप्पा श्रेष्ठ, तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोत देऊनी चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोऽध्याय गोढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.